महाराज विद्याधरना गार्डनिंगची खूप हौस होती. त्यांच्या बागेमध्ये खूप तऱ्हेची रंगीबिरंगी फुलं होती, ज्यांना कधी कधी ते स्वतः पाणी देत होते. एक दिवस त्यांना एक गंमत करायची सुचली. सैनिकांनो, मंत्रीजींसाठी आपल्या बागेतले खास आंबे घेऊन या. हो महाराज. सारंगा, चाखून सांगा कसे आहेत. या आंब्यांना आम्ही वाढवलंय. नक्कीच हे गोड असतील. तू सुद्धा घे लालचंद. काय झालं? आंबे तर खूपच गोड आहेत महाराज, पण तोंडात मुंग्या लागू नयेत म्हणून लगेच मी धुवून येतो. सारंगा, तुम्ही सुद्धा खा. महाराज, हे तर कच्चे आणि आंबट आहे. महाराजांना हे आवडलं की सारंगाने त्यांच्या आंब्यांची खोटी स्तुती नाही केली. उलट जे होतं तेच सांगितलं. महाराजांनी निर्णय घेतला की ते विजयनगरमध्ये अशाच सच्च्या लोकांना शोधणार आणि त्यांना बक्षीस देणार. पण कसं? वा मंत्रीजी वा, तुम्ही विजयनगरमध्ये ही दवंडी पिटवा. महाराजांच्या प्रमाणेच मोहनच्या मुलाला सुद्धा गार्डनिंगचा खूप नाद होता. त्याची पण फुलांची एक छोटीशी बाग होती. ऐका हो ऐका, महाराज आज विजयनगर वासियांना बियाणं देणार आहेत. ज्याचं बियाणाचं रोप सगळ्यात सुंदर असेल, महाराज त्यांना स्वतः आपल्या हातांनी बक्षीस देतील. ऐका हो ऐका. पाणी नाही, देशी तूप पाजेन माझ्या रोपट्याला. बघाच, सगळ्यात सुंदर रोपट माझच असेल, पै पै जोडून. अरे आधी महाराजांकडून बियाणं तर घे, मग स्वप्न बघ. आपल्या प्रजेमध्ये महाराजांनी रोपांचे बियाणे वाटले, जेणेकरून ते त्यांच्यापैकी सगळ्यात सच्च्या माणसाला शोधू शकतील. पण राजूला याच्याशी काय देणं घेणं होतं? तो तर रोपांचं बियाणं मिळवूनच खूप खुश होता. बाबा, महाराजांनी बियाणं दिलंय. त्यांची फुलं किती सुंदर असतील ना. माझी बाग अजून सुंदर होऊन जाईल. महाराजांनी बियाणं देऊन 10 दिवस होऊन गेले, पण कुणाच्या कुंडीमध्ये रोपट तर काय, एक पान सुद्धा नव्हतं आलं. थांबा, तुम्ही काय करताय? तूप टाकल्याने झाड कधी वाढतात का? हा, मग कसं उगवेल? पै पै जोडून. रोप नाही उगवलं तर मला बक्षीस कसं मिळणार? मी म्हणते की कागद लेखणीतच घुसून राहणार आहात का, की उठून पण बघाल? कुंडीत रोप उगवलंच नाहीये. मग मी काय मातीतून खेचून रोप उगवू? हा, अगं खत पाणी सगळं तर दिलाय. सगळे त्यांच्या रोपांना घेऊन खूप त्रासलेले होते, पण तिकडे राजू सुद्धा पूर्ण प्रयत्न करत होता. बाबा, रोप तर आतापर्यंत मातीतून वर यायला हवं होतं ना. महाराजांनी दिलं आहे म्हणजे काहीतरी निराळं बियाणं असणार. तू मेहनत करत राहा, हो, समजलास? दोन महिने निघून गेले. बघूया तरी की विजयनगर वासियांची तयारी कशी होती. वाह, किती सुंदर रोपट आहेत. अरे अरे, पै पै जोडून माझ्या अपेक्षांवर पाणी का फिरवतेस? ते रोपट खरं नाही, मातीचं होतं. महाराजांकडून बक्षीस मिळवण्याच्या लालसेने उडंकाने खोटं रोपट बनवलं होतं. वा वा वा,
ही तर माझ्या गोष्टीपेक्षाही जास्त सुंदर आहे. तुम्ही तर गोष्टच लिहित राहिलात तर मग रोप कुठून उगवणार? हे तर आपल्या बागेतलं रोपटं आहे. म्हणजे महाराजांना हे वाटणार नाही की आपण त्यांनी दिलेल्या बियाणांचा अपमान केला. कोणी अपमानाच्या भीतीने तर कोणी बक्षिसाच्या लालसेने तर कुठे रोपट्यासाठी चोरीची योजना बनत होती. वा, पूर्ण विजयनगर मधलं सगळ्यात सुंदर रोप हेच आहे. ज्याच्याकडे सुंदर रोप त्याचं बक्षीस. रोपचं आपलं म्हणजे भरपूर बक्षीस सुद्धा आपलं. अखेर तो दिवस आला जेव्हा सगळ्यांना आपापली रोपं घेऊन महाराजांकडे जायचं होतं. कुठे गेला माझं रोपटं? माझं रोपटं. अहो तुम्हाला ते रोपटं घेऊन जायचं होतं. तुम्ही इथे काय करताय? सगळी गडबड झाली. ना कुंडी दिसतीये ना रोपटं. पाय पाय जोडून. याच्यामध्ये तर राजू पण असायला हवा होता, पण तो घरीच होता. मातीची कुंडी घेऊन जाऊन काय सांगणार महाराजांना? त्यांना सांग की तू खूप मेहनत केलीस हो, पण रोपटं काही आलं नाही. वा, अद्भुत, खूपच सुंदर. वा, खूपच सुंदर, अति सुंदर. थांबा, माझं रोपटं मला देऊन टाका. पाय पाय जोडून. पाय पाय जोडून. हे रोपटं माझं आहे महाराज. हा खोटं बोलतोय महाराज. हे आमचं आहे. मंत्रीजी, महाराज, एवढं सुंदर रोपटं बघून पाणी द्यायची इच्छा होते. हे रोपटं माझं नाहीये महाराज. हे आमचं नाहीये, यांचंच आहे महाराज. तुझं रोपटं कुठे आहे बाळा? रोपटं नाही उगवलं महाराज. मी वेळेवर पाणी दिलं, खत पण टाकलं, पण रोपटं आहे बालका? रोपटं कुठे? आम्ही खरेपणाचं जे बियाणं रोवलं होतं त्याचं फूल तुझ्या रूपात आमच्या समोर आहे. तू आमच्या प्रजेमध्ये सगळ्यात खरा आहेस. मंत्रीजींनी कलाकारी करून दगडांना बियाप्रमाणे बनवलं होतं. असं त्यांनी विजयनगर वासियांचा प्रामाणिकपणा पारखण्यासाठी केलं होतं. काहींनी अपमानाच्या भीतीने तर काहींनी बक्षिसाच्या लालसेने. त्यांनी लावलेली रोपं महाराजांना खुश करण्यासाठी आणली होती. पण राजू होता ज्याने खोट्याचा आधार नाही घेतला, म्हणूनच त्याच्या खरेपणाचं बक्षीस त्याला मिळालं. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.